शिरूर हवेलीचे नूतन आमदार पैलवान आबा कटके हे काही दिवसापूर्वी शिरूर येथे भेटीगाठीसाठी आले असता शिरूरच्या राजकारणातील महत्त्वाचा समजला जाणारा हॉटस्पॉट म्हणजे हॉटेल विसावा येथे जिलेबी, फाफडा, कढी व वड्यावर मित्रमंडळींसमवेत ताव मारलेला होता। त्यावेळी आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनीही त्यांच्या समवेत नाश्ता करत दिलखुलास चर्चा करत बातमीही केलेली होती। आणि आता ते आमदार झाल्यावर आज मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी पुन्हा आपल्या शिरूरच्या मित्रमंडळींसमवेत याच टेबलवर बसून कढी वड्यावर ताव मारला। त्यावेळी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजागर करत त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा व जुन्या आठवणींना जागृत करण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आबा, काय सांगाल, याच टेबलला बसून तुम्ही काही महिन्यापूर्वी प्रचारासाठी आलते, सहज बसायला आलते, हा टेबल धार्जिन आहे तुम्हाला, आता आमदार झालात तुम्ही शिरूर हवेलीचे, काय भावना आहे त्या विसावाबद्दल आणि ह्या सगळ्या मित्रमंडळीबद्दल? नाही, इथं एक शिरूर शहरामध्ये एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे। इथं अनेक मातब्बर म्हणजे आपण पाहतोय की स्वातंत्र्यानंतर किंवा अगोदरपासून या ठिकाणी आस्वाद हॉटेलची एक वेगळी ओळख या ठिकाणी आहे। इथं अनेक महारथी अनेक मोठे मोठे या ठिकाणी मंडळी या हॉटेलला भेट देऊन गेलेली आहेत आणि सातत्याने या ठिकाणी या शिरूर शहर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्यातील सर्व जी काही मंडळी या ठिकाणी आस्वाद हॉटेलला भेट देत असतात। चहा इथं आपण विसावा, आस्वाद हे सगळे जे हॉटेल आहेत आजूबाजूचे, तर या ठिकाणी वडा असेल, पापडी असे वेगवेगळे एकदम जे फेमस आयटम आहेत हे या ठिकाणी खाण्यासाठी येत असतात आणि सगळ्यांची गाठभेट पण होत असते, चर्चा होत असतील, चांगल्या विचाराची त्याच्या माध्यमातून देवाणघेवाण होत असतील। आणि तुम्हाला हा टेबल धार्जिन आहे, मागच्या तुम्ही तपासून सगळे सवंगडी तर जमले नाही, म्हणजे सवंगडी याच्यात नाही, आता कुठल्या टेबलवर बसलो तर मला आठवत नाही, परंतु तुम्ही म्हणता या टेबलवर आपण बसलो, मलाही नाही सांगता यायचं, मी आलो डायरेक्ट इथं बसलोय आता। परंतु आहे सगळ्या मंडळींचं प्रेम आहे, सगळ्या गोष्टी चाललंय। आता विसावामधून तुम्ही ज्या शिरूरच्या मागण्या आहेत या सगळ्या पूर्ण करणार पाहिजे। हो, नक्की। आता त्यासाठी तर एवढ्या मायबाप जनतेने प्रेम दिलंय, आशीर्वाद दिलाय, तर निश्चितपणे ज्या आशा आहेत सर्वांच्या, ज्या काही अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचा 5 वर्षात प्रयत्न राहील सगळ्यांना सोबत घेऊन।